सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बंदी असलेल्या सिंगल यूज प्लास्टिक विरोधात धुळे महानगरपालिकेने आता कठोर पावले उचलली आहे। मनपा आयुक्त आणि महापौरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व स्वच्छता विभागाने शहरात विविध ठिकाणी धडक मोहीम राबवली आहे। या अंतर्गत चाळीसगाव रोडवरील एका दूध डेअरीवर आणि ऊसगल्ली परिसरासह शहरातील इतर अनेक ठिकाणी छापे टाकून प्लास्टिक पिशव्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला। या मोहिमेबाबत माहिती देताना सहाय्यक आयुक्त सोनाली देवरे यांनी सांगितले की शहरात जिथे सिंगल यूज प्लास्टिक आढळेल तिथे जप्ती व दंडात्मक कारवाई केली जाईल। या मोहिमेतून आतापर्यंत तब्बल 2 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून भविष्यातही कारवाई तीव्र केली जाईल। स्वच्छ धुळे आणि हरित धुळे या संकल्पनेच्या दिशेने पाऊल टाकत सर्व धुळेकरांनी सिंगल यूज प्लास्टिकला पूर्णपणे नकार द्यावा। नागरिकांनी खरेदीसाठी जाताना केवळ कापडी पिशव्यांचाच वापर करून महापालिकेला सहकार्य करावे असे सक्त आवाहन त्यांनी केले। आज धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य स्वच्छता विभागातर्फे सिंगल यूज प्लास्टिक जे बॅन आहे त्याच्या विरोधामध्ये एक मोहीम राबवण्यात आलेली आहे। माननीय आयुक्त नितीनजी कापडणे साहेब आणि माननीय महापौर परदेशी मॅडमच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ही मोहीम राबवलेली आहे। या मोहिमेमध्ये धुळे शहरामध्ये जिथे जिथे सिंगल यूज प्लास्टिक आढळून आलेलं आहे तिथे जप्तीची कार्यवाही आणि दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे। आज रोजी या कार्यवाहीतून साधारण 2 लाखाचा दंड महानगरपालिकेतर्फे वसूल करण्यात आलेला आहे। आणि आपल्या प्रसारमाध्यमांच्या वतीने मी सर्व धुळेकरांना एक आवाहन करू इच्छिते की आपण सिंगल यूज प्लास्टिक वापराला नकार द्यावा आणि ह्या दृष्टीने स्वच्छ धुळे आणि हरित धुळेच्या दिशेने एक पाऊल टाकावे आणि धुळे महानगरपालिकेला सहकार्य करावे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।